अभ्यास करायची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. काही लोकांना बसून अभ्यास करायला जमतो, काही लोकांना चालत चालत अभ्यास करायला जमतो, काही लोक मोठ्याने वाचून अभ्यास करतात, काही शिकवून अभ्यास करतात, काहींना नोट्स काढून अभ्यास जमतो. प्रत्येकाची पद्धत वेगळी. पण जेव्हा परीक्षा जवळ येते त्यावेळेला आपण काहीतरी वेगळं करण्यापेक्षा परीक्षेच्या हॉलमध्ये ज्या स्थितीमध्ये आपण असणार आहोत त्या स्थितीमध्ये बसणं गरजेचं आहे. त्या स्थितीमध्ये तितकं 2.5-3 तास एका ठिकाणी बसणं याची आपण सराव केला पाहिजे. साधी गोष्ट आहे. क्रिकेटर सुद्धा जेव्हा नेट प्रॅक्टिस करतो तेव्हा तो हेल्मेट, ग्लोव्ज, पॅड सर्व वापरून मग त्याची नेट प्रॅक्टिस करत असतो. धावताना सुद्धा ते असं धावतात जसं काही आज माझी फायनल रेस आहे. तसंच अभ्यास करताना पण आपण अशा पद्धतीने तयारीला बसलं पाहिजे की ती वेळ म्हणजे आपली परीक्षेची वेळ आहे. कारण सराव करतानाच आपण जर मानसिकरित्या त्या अवस्थेला जर पोहोचलो तर परीक्षेच्या हॉलमध्ये जास्त त्रास होत नाही. बघा, विचार करून आपण कसा अभ्यास करतोय ते.